मेहता का उल्टा चश्मा। आहा, क्या बात है। गोली चल, किती उशीर. अरे यार टप्पू, मला आंघोळ करू दे ना यार. आज तर ऍटलीस्ट 2-3 तास तर आंघोळ करणार आहे. काय व्ह्यू आहे, आंघोळीची वेगळीच मजा येते यार. ठीक आहे, तर तू मग 2-3 तास आंघोळ कर. मग भिड्यांकल ओरडलं तर मला सांगू नको हा. अरे यार सोड, वेकेशन मध्ये भिडे अंकलचा ओरडा नको खायला. येतो, बाय, सी यू सून. जेठ्या, हे जेठ्या, जेठ्या, ओ, पोट हल्ली ना तर मग. हे जेठ्या, जेठ्या, हा बापूजी. जेठ्या, हा बापूजी, काय मस्त दिसतंय नाही. काय झालं बापूजी? जेठ्या, ही बोट जास्त हलणार तर नाही ना? नाही तू आलायस इथे याआधी? नाही नाही. मग तुला कसं माहित? अहो, लोक बोलतात ना बापूजी की या टाईपचं जे जहाज असतं ना एकदम बॅलन्स वाला असतं, अजिबातच हलत डुलत नसतं. असं? पण जर ही बोट जास्त हल्ली तर मग आपण खायचं कसं? म्हणजे मला तर रात्री झोप सुद्धा नाही येणार जेठ्या. नाही नाही, काय नाही नाही. मला यामध्ये नाही राहायचं, मला उतरायचं आहे. अहो बापूजी, आता नाही उतरू शकत. हे जहाज तर निघालंय ना, आता मध्यामध्ये आलंय. अरे निघालंय म्हणून काय झालं? त्याला सांग की परत घे जमिनीवर. हो बापूजी, इथे स्कूटर थोडीच आहे की असं टर्न मारला, हँडल फिरवलं की पोचलो पुन्हा जमिनीवर. आता परत नाही जाऊ शकत. तुम्ही चिंता करू नका बापूजी, या जहाजावर हजारो लोक असतात. हजारो? हा, त्या पुस्तकात लिहिलं नव्हतं का, या टाईपचं जहाज तर पाण्यावर तरंगत फिरणार एक छोटं शहर आहे. या जहाजावर केवढी थिएटर्स आहेत, केवढे स्विमिंग पूल आहेत, केवढी चांगली हॉटेल आहेत आणि ते शॉपिंग मॉल आहे. हे सगळं आहे याच्यामध्ये? हा बापूजी, आता तुम्हीच सांगा बापूजी, जर हे जहाज हलणारं डुलणारं असतं तर ह्याच्यावर इतके हजारो लोक आले असते का? नाही. हा, त्यामुळे तुम्ही बेफिकीर होऊन जा आणि निश्चिंतपणे या दृश्याचा आनंद लुटा. बघा बघा काय नजारा आहे. नजारा तर खूप चांगला आहे. मस्त आहे ना. चला बापूजी, जायचं. आता कुठे जायचंय? अरे त्या भिड्याने आपल्याला बोलावलं ना सगळ्यांना बापूजी, त्या डेक 15 वर. 15 नाही 16. हा बापूजी, मी बरोबर ऐकलंय, डेक 15 आहे. असं? ठीक आहे, मग चल 15 वर जाऊया. पण जर 15 नसेल ना तर मग 16 वर जाऊया. अरे मग पहिल्यांदाच 16 वर जायला तुला काय प्रॉब्लेम आहे? मला काही प्रॉब्लेम नाहीये. चला 16 वर जाऊया. आणि 16 वर नाही निघाला तर 15 वर जाऊया. 15 नाही 16 आहे. हा, 16. सॉरी सॉरी बापूजी, सॉरी 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 सॉरी. अरे ते दोघे एकत्र जायला निघालो ना त्यामुळे धक्का लागला बापूजी. सॉरी सॉरी. आपण दोघं एकत्र जायला निघालो ना त्यामुळे हो रे धक्का बाबा, लागला. कळलं मला. हा, या या या. आरामात आरामात. ओ हो सोनिये, चिमटा काढ जरा. अहो काय बोलू सोनिये, ही जागाच किती ब्युटिफुल सुंदर आहे यार, एकदम तुझ्या सारखीच आहे. मस्त. तू पण ना, खरोखरच खूप छान जागा आहे ना. यार गोली, किती थंड हवा आहे ना हो इथे. यार यार टप्पू, एक आयडिया आहे. असे स्टाईल मध्ये चालू आहेत, केस बीस उडतील ना, मग मजा येईल. हो चल ना. रेडी? हा चल. ऐक ना, बीट दे. टप्पू गोली क्रूज मध्ये चालतात, स्टाईल मध्ये.
अप्रतिम एकदम अद्भुत अद्भुत. काय झालं पोपटलाल? अरे कुठे घेऊन आलास तू मला? अरे कुठे म्हणजे काय, आता आपण शिप मध्ये आहोत ना. अरे मी तर उडतोय ना. अच्छा तर मग नाव बदलून टाक ना तुझं. अरे अरे चल काही नाही होत. थोडी हवा जरा जास्त आहे माहितीये पण काही नाही होत. पायावर जर वजन टाकलं तर काही प्रॉब्लेम होणार नाही. तुला असं चालावं लागेल असं. अरे नाही चालत ना चल मला चल असं. चल. ओय याहून जास्त कमालीची जागा अजून कुठे नसणार सोनिये. लव यू. अहो अजून तर ऐका सोडी अंकल, 16th डेक वर 24/7 पिझ्झा आणि फ्राईज मिळतात. जेव्हा मनाला वाटेल तेव्हा खा, जेव्हा मनाला वाटेल तेव्हा नजारा बघा, जेव्हा मनाला वाटेल तेव्हा नाचून घ्या. भिडे अंकल, आम्हाला ना शिप बद्दल थोडीशी माहिती हवी आहे, तर शिपच्या सेक्रेटरीला भेटायचंय आम्हाला. अरे टप्पू, शिपवर सेक्रेटरी नसतो, कॅप्टन असतो कॅप्टन. ओ असं आहे का? शिपचा कॅप्टन असतो. भिडे अंकल, मी गंमत करत होतो. तू काय हसतेस? हं? मज्जा. पण भिडे अंकल, शिपच्या कॅप्टनला भेटणं पॉसिबल आहे का? हो हो नंतर बोलू आता त्याच्याबद्दल. काय झालं, कुणाला शोधताय तुम्ही? अगं शोधत नाहीये, हे 9th फ्लोअर वाले आले नाहीत अजून. अहो येतील हो, टेन्शन नका घेत जाऊ तुम्ही. अगं शिस्तच नाहीये ना. अहो क्लासची पिकनिक घेऊन नाही आला आहात तुम्ही. हा भिडे अंकल, मी आणि गोली जाऊन बघून येतो. हो अरे नको नको ना भाऊ, तुम्ही नको ना आता तिकडे जाऊ. आता तुम्ही लोक त्यांना शोधायला जाल आणि मग ते लोक इथे येऊन पोहोचले तर तुम्हाला शोधावं लागेल. दिवसभर असंच करत राहू ना आपण. ओ यारो, एक काम करा, फोन करा. हा हा. कुठून करणार? हा हा काय शिपवर नेटवर्क कुठे असतं सोडी, फोन कसा लागणार? ओहो विसरूनच गेलो, इथे तर मोबाईल नेटवर्क येतच नाही. अरे डोंट वरी, 9th फ्लोअर वाले पण येतीलच. अरे वाह, क्या बात है. हा 16वा डेक तर अकल्पनीय आहे. क्या बात है. ए आले आले आले. काय संगीत, काय शानदार जागा आहे. मजा आली रे, मजा आली मजा आली. बापूजी तुम्ही बरोबर होता ना. डेक 16. मी तुला सांगत होतो. सॉरी सॉरी सॉरी. तुम्ही नेहमीच खरेच असता. आलो आलो बाबा आलो. पोपटलाल आलो आम्ही. भिडे आलो आम्ही. हो दिसलं दिसलं, तरीच मी विचार करत होतो कुठे राहिलेत सगळे. अरे पोपटलाल, गळा भेट घे, गळा भेट. आज तुझ्यामुळेच आम्हाला इतक्या सुंदर आणि आल्हादक जागेवर यायला मिळालंय बाबा. हा 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 जेठालाल, क्या बात आहे मित्रा. आज कमाल भाषेचा प्रयोग करतोयस. आल्हादक, काय शब्द आहे. वाह. थँक्यू मेहता साहेब. त्याचं काय आहे की जितकी कलंकारिक जागा तितकीच कलंकारिक भाषा. जेठालाल, अरे मित्रा, कलंकारिक भाषा नसते आणि कलंकारिक जागा पण नसते. अलंकारिक भाषा आणि अलंकारिक जागा असते. तेच अलंकारिक अलंकारिक. हा पोपटलाल, मी तर म्हणतो तुझं लग्न कधीच न हो. तू असाच उदास फिरत राहावस म्हणजे आम्हाला त्याच्यामुळे अशा चांगल्या चांगल्या जागांवर फिरता येईल. अरे काय बोलतोस रे तू जेठालाल? मस्करी करतोय पोपटलाल, मस्करी करतोय भाऊ. मी तर देवाकडे प्रार्थना करतो की तुझं लवकरात लवकर लग्न व्हावं आणि पूर्ण गोकुळधाम सोसायटीनी तुझ्यासोबत तुझ्या हनीमूनला फिरायला यावं. अरे काय बोलतोयस तू जेठालाल? अरे भाऊ, तर मग आता काय करायचंय? अरे पहिलं लग्न करायचंय. पहिलं लग्न लावून द्या ना माझं, नंतर त्याच्याबद्दल ओके, बोलू. ठीक आहे चल. अरे जेठालाल, या टेन्शनमुळे ना माझं मन मला खातंय. काय बोल ना. अरे बाबा, आपली ट्रिप कोणी स्पॉन्सर केलंय याचा काहीच पत्ता लागत नाहीये. नंतर माझ्या घरी बिल पाठवून दिलं तर? अरे मग सांगायचं ना भाऊ की आपलं आधी कधी असं बोलणंच चालू नव्हतं. हा बिलकुल. हा पैसे नाही देणार मी पण. अरे हो, आता काय घेऊन जाणार तुझ्याकडून आणि आमच्याकडून काय घेऊन जाणार. आता कुठली वस्तू आपण विकत घेतली असेल तर ती वस्तू कोणी घेऊन जाईल. आता एवढं टूर मारल्यावर काय हुसकवणार कोणी. बरोबर आहे, काय टेन्शन घेऊ नको. चला फिरत राहा, मजा करा. नाही तरी पण कोण आहे त्याचा पत्ता तरी लागावा. हा आणि तसंही त्यांनी लेटर मध्ये लिहिलं होतं ना की तो इथेच भेटणार आहे म्हणून. हा बाबा, पहिला बोलला होता सेंटोसा मध्ये भेटेल, मग म्हणाला की इथे भेटणार, पण अजूनपर्यंत काहीच पत्ता नाहीये. हो पण इथे तर 19 मजले आहेत आणि
हजारो माणसं आहेत. अहो खरं आहे, पण ते कुठे भेटतील, केव्हा भेटतील, कसे भेटतील काहीच समजत नाहीये ना. अहो सोडा ना, ज्याविषयी आपल्याला काही माहित नाहीये त्याविषयी डिस्कस करून काय फायदा आहे का? हो आपण इथे एन्जॉय करायला आलोय तर एन्जॉय करूयात ना. चला. ओ यारो, मी काय म्हणतोय, आज होऊन जाऊ दे. काय होऊन जाऊ दे सोडी. अरे की अरे की अहो मी आज रात्री तुम्हा सगळ्यांना मखमली रस्त्याचं दर्शन करवून आणणार आहे. मखमली रस्ता. मखमली रस्ता म्हणजे सिल्क रोड. सिल्क रोड. आता हा रस्ता कुठे आला सोडी? हा, समुद्राच्या मध्ये हा रोड कुठून आला सोडी? ओय चालायचा रोड नाही, हे खूप मस्त रेस्टॉरंट आहे सिल्क रोड. आणि हे 16 डॉक वर आहे. मी सगळी माहिती घेऊन आलोय. अरे नाही नाही सोडी, आता तर आपण जेवून आलोय, आता कुठे पुन्हा रेस्टॉरंटला जायचं? हो हो ते पण बरोबर आहे. ओय मी खाण्याची गोष्ट नाही करत आहे, मी पिण्याची गोष्ट करतोय. म्हणजे पार्टी शाटी. अरे मेहता साहेब, म्हणजे पार्टी शाटी. ओय सिल्क रोड वर मोठा मस्त माहोल असतो पार्टी शार्टीला. आयडिया जोरदार आहे. सोडीची आयडिया खूप मस्त आहे, मजा येणार. ओ यारो, कोणालाही अजिबात माहित नाही पडलं पाहिजे. ओय मी माहिती काढली आहे की तिकडे बेस्ट डान्सर्स डान्सही करतात. अच्छा, डान्सर्स म्हणजे जेंट्स की लेडीज डान्सर्स? दोन्ही. अच्छा, ये पोपटलाल, तुझं तर काम झालं. कसं? अरे कुठली कुमारी डान्सर मुलगी भेटली तर तिच्याची लग्न करून तुम्ही दोघा पूर्ण आयुष्य या जहाजावर डान्स कराल. अरे मग पोपटलाल तू क्रूज वर सेटल होऊन जा. आम्ही वर्षातून एखाद वेळा येऊन भेटून जाऊ. काय चला चला, जहाजावर वडील आहेत तुझे, विसरलास? त्यांना कळलं आणि त्यांच्या बरोबर आमच्या बायकांना कळलं तर? अरे हो बाबा, आणि जर एकीला कळलं तर बाकीच्यांना कळल्याशिवाय कसं राहील मग? आणि जर त्या लोकांना कळलं तर आपलं पितळ उघडं पडणार आणि नंतर काकाजी आणि पत्नींपासून आम्हाला कोणीही नाही वाचू शकणार. नाही नाही, ही आयडिया थोडी रिस्की आहे सोडी. मला वाटतं ही आयडिया ड्रॉप करायला पाहिजे. ओय अशी कशी पार्टी शर्टीची आयडिया ड्रॉप करताय भाई? ओय इथवर आलोय तर पार्टी शर्टी तर करूनच जाऊयात ना. ओ यारो जरा विचार करा. आहाहाहा, समुद्राच्या मध्ये आपली पार्टी शार्टी
आणि समोर वर्ल्ड क्लास डान्स चाललाय. ओहो, असली पार्टी कधी नाही होणार. असा चान्स नशीबवाल्यांनाच मिळतो. नाही तू बरोबर बोलतोय सोडी, पण तुला माहिती आहे ना माझं नशीब कसलं आहे ते. माझी कुंडली इतकी वाकडी आहे की चुकून पकडलो गेलं ना तर मोठाच प्रॉब्लेम होऊन जाईल दोस्त. नाही म्हणजे इतिहास बघितला तर पकडले जाण्याचे पूर्ण चान्सेस आहेत. नको नको, हे खूपच मोठं रिस्क आहे. ओय तुम्ही लोक उगाचच घाबरताय. ओय मी सगळा विचार करून ठेवलाय. ओ मोबाईलचं इथे नेटवर्कच नाहीये, फोन कोणाचा लागणारच नाही. आणि समजा आपल्याला शोधायला ते निघाले तर 19 मजले आहेत, हजारो गोष्टी आहेत, आपल्याला कुठून शोधून काढतील. अरे नाही सोडीची ही गोष्ट लक्ष देण्यासारखी आहे. जाऊया करूया. हा काही नाही होणार. चला ना, चला चला. अरे काय हो, आता तुम्हीच वडिलांची आठवण काढली आणि आता तुम्हीच फिरून गेले. नाही ते बरोबर आहे, पण सोडीनी जेव्हा ही गोष्ट सांगितली ना, इथे फोनचं नेटवर्कच नाहीये, कोणाला काय कळणार आहे. आणि इतकं मोठं जहाज आहे, आपण कुठेही असू शकतो ना. मग काय म्हणताय मेहता साहेब? जेठालाल, आधी भीती वाटत होती की आपण फसणार, पण जेव्हा सोडीने ही जी भौगोलिक परिस्थिती दाखवली आणि ही नेटवर्क वाली गोष्ट सांगितली, आता वाटतंय की काळजीची काहीच गरज नाहीये. चला जाऊया. ओ यारो मग होऊन जाऊ दे. होऊन जाऊ दे. माय गॉड, ही क्रूज किती ब्युटिफुल आहे. ब्युटिफुल म्हणजे काय, अप्रतिमच आहे. आणि क्रूजवर करायला किती काही आहे. किती साऱ्या व्हेरायटीजचे रेस्टॉरंट्स आहेत. हो ना. हंस असला असता ना तर एकानंतर एक सगळ्या रेस्टॉरंट मध्ये फिरला असता. मी एक काम करते, मी हंसला आत्ताच फोन करते. अहो कोमल वहिनी, आपण क्रूजवर आहोत. समुद्राच्या मधोमध कसं नेटवर्क मिळणार आहे तुम्हाला? मी पण अय्यरला कधीपासून फोन करायचा प्रयत्न करते, पण फोनच लागत नाहीये. बघा तर दोघींना हाती भाऊ आणि अय्यर भाऊंची किती आठवण येते, किती मिस करतायत. करणारच. किती छान जागा आहे. मेहता साहेब, अरे वा जेठालाल, तयार. तयार. काकाजींना काही कळलं नाही ना? नाही मी सांगून आलोय की मी तुम्हाला भेटायला तुमच्या खोलीमध्ये जातोय. व्हॉट अ कोइन्सिडन्स. मी अंजलीला हेच सांगितलंय की मी तुला भेटायला तुझ्या रूम मध्ये येतोय. तर मग चला आता मखमली रस्त्यावर जाऊया. हे जेठालाल, आता कुठल्याही कामासाठी काकाजींना तुझी आठवण नाही येणार ना? नाही. पक्का विचार करून घ्या. अरे हो, पण का? अरे समजा त्यांना तुझं काम असेल आणि ते रूमच्या बाहेर आले तर काय करणार आहेस बोल? हा तुम्ही उगीच घाबरते, असं काही नाही होणार. चला तुम्ही पक्का ना? मखमली रस्त्यावर जाऊया. चला सोडी. आलो. सगळं सेट ना? कुणाला काही डाऊट नाही आलाय ना मित्रा? ओ यार सगळं सेट झालंय, कोणाला काही डाऊट नाही आला यार. अरे पण भिडे कुठे? नेहमी मला लेटचा शिक्का लावणारा स्वतःच लेट झालाय. अरे हा भिडे कधी लेट तर होत नाही. म्हणजे मी हाऊस फोनवरनं फोन करतो त्याच्या रूम मध्ये आणि विचारतो प्रॉब्लेम काय आहे. अरे नाही मेहता साहेब, त्या खोलीमध्ये माधवी वहिनी पण असतील ना. जर तुम्ही फोन करून विचारलं तर लफडं होऊन जाईल. माझं काय करायचं? ओय काही करायची गरज नाहीये. ओ भिडू बोलला होता की माझी वाट बघू नका, पार्टी शार्टी चालू करा, मी नंतर तुम्हाला जॉईन करेन म्हणून. मग वाट कसली बघताय? चला चला. अरे चल आत्माराम, मखमली रोडवर जाऊया मस्त पैकी. सॉरी. अरे काकाजी, तुम्ही? हो मी. पण मला बघून घाबरलास कशाला? नाही घाबरलो नाहीये काकाजी. ऍक्च्युली मी विचार करत होते की तुम्ही या डेकवर काय करताय. तुम्ही तर 9व्या डेकवर राहता ना? माझं सोड, तू तुझं सांग. बस चाललंय. ए चाललाय वाडी, मला हे सांग, कुठे चाललायस तू? मी असंच फिरायला चाललोय. अच्छा. चल माझ्यासोबत चल, 7व्या माळ्यावर एकत्र जाऊया. हा? चल. हो काकाजी.
सोडी भावा कुठल्या जागी घेऊन आलास तू? अरे स्वर्ग आहे हा. बोललो होतो ना खूप मजा येणार आहे. एकदम मस्त जागा आहे ही खूप. नक्कीच नक्कीच सोडी. समुद्राच्या मध्ये अशी कमाल जागा आहे आणि आपण त्याचा आनंद घ्यायचा नाही, पार्टी शर्टी नाही करायची तर आपला काय उपयोग आहे? अगदी बरोबर. म्हणजे समुद्रात येऊन आपण हे नाही बघितलं तर आपण समुद्रात बुडून मेलं पाहिजे. सध्या तर मेहता साहेब ग्लास मध्ये बुडून जाऊया. थँक्यू सोडी भावा, तुझ्यामुळे आज आपण इकडे आहोत. ओय पोपू, तुला थँक्यू. तुझ्यामुळेच तर आम्ही इथे ड्रीम टूर वर येऊ शकलोय. सॉरी 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 सॉरी. वा 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 सोडी, मजा आली रे मित्र. आली ना मजा? अरे यार, आपण मजा करतोय पण भिडे या सुखाने वंचित आहे. कुठे राहिला तो? काही गडबड तर नाही झाली ना? अरे नाही नाही मेहता साहेब, शुभ शुभ बोला ना. येईल तो, येईल. म्हणजे अजून आला नाहीये ना म्हणून. सोडा ना मेहता साहेब, या वातावरणाची आणि डान्सची मजा घ्या. पोपटलाल, मजा येते की नाही? सकाळी बोलत होता 16 नंबरच्या डेकवर स्वर्गाची अनुभूती होते, पण इकडे जी अनुभूती होत चालली आहे ना ती कुठेच नाहीये. मेहता साहेब, हे जहाज आहे का काय आहे? सारखं काहीतरी नवीन नवीन निघतच असतं इकडे. अरे चल चल आत्माराम, मखमली रोडवर जाऊया मस्त पैकी. सॉरी. अरे काकाजी, तुम्ही? हो मी. पण मला बघून घाबरलास कशाला? नाही नाही, घाबरलो नाहीये काकाजी. ऍक्च्युली मी विचार करत होते की तुम्ही या डेकवर काय करताय. तुम्ही तर 9व्या डेकवर राहता ना? माझं सोड, तू तुझं सांग. बस चाललंय. ए चाललाय वाडी, मला हे सांग कुठे चाललायस तू? मी 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 हे असंच फिरतोय, फेरफटका फिरून यावं म्हटलं थोडं. अच्छा. हा. आणि हे जेठ्या, मेहतूस, सोडी, पोपट हे सगळे कुठे? ते गेले असतील शतपावली करायला, फेरफटका मारायला. आता एवढं मोठं जहाज आहे ना, मग फिरत असतील कुठेतरी. अच्छा, तू कितव्या माळ्यावर फिरायला चाललास? छे छे. मी असं काही ठरवून नाही चाललोय. मी तर बघेन 7व्या मजल्यावर. 7व्यावरच जाईन बहुतेक, मोस्टली. चल, मी पण येतो तुझ्या बरोबर 7व्या माळ्यावर फिरायला. अरे काकाजी, तुम्ही कशाला त्रास घेताय? जाईन ना मी, जाईन. त्याच्यात त्रास कसला? तू फिरायला जाऊ शकतोस. जेठ्या, मेहतूस, पोपट, सोढी सगळे फिरायला जाऊ शकतात. मग मी का नाही जाऊ शकत? ठीक आहे, मग जा तुम्ही. ए जा तुम्ही वाडी. जा काय, तू पण चल माझ्यासोबत. अच्छा, नाही मी काय म्हणतो काकाजी, उद्या सकाळी लवकर उठायचं ना. मग आता लवकर झोपलात तर सकाळी लवकर उठाल ना. हे बघ बाबा, मी कधी झोपायचंय कधी उठायचंय याची चिंता तू नको करू. चल माझ्यासोबत, चल 7व्या मजल्यावर एकत्र फिरूया. चल चल चल. अरे हे तर बरोबरच फिरत आहे, यांना कसं कटवू? अरे नाही जेठालाल, ती मला बोलवते रे. अरे मला बोलवते काय? अरे ते माझ्याकडे बघून इशारे करते रे. अरे तू बघ ना, इकडनं बघ ना, ती मलाच बोलवते. बघ 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 बघ. हा, आलो आलो मी आलो. अरे काय 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 आलो काय आलो, थांब ना, बस ना. अरे चला इकडेच येते, आत्ताच कळेल की कुणाला बोलवते. मला मला हे बघा, आपल्या गोकुळधाम सोसायटीच्या संस्कृतीला हे शोभतं का? कसला डान्स करतोय निर्लज्ज.
अरे जेठालाल, तू त्याला निर्लज्ज बोलतोयस. अरे तू त्याच्या जागी असताना असाच डान्स केला असता. नाही, काय नाही? मी गेलोच नसतो. अरे कमाल करतोयस. केव्हाचा चाललाय तुझा मला 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 बोलव. नाही, मी म्हटलं की ती मला बोलवते. मी जाणार आहे असं कधी नाही म्हटलं मी. अरे तू हात वर केलास ना मी येतो म्हणून. छे, छे. आणि मी जर गेलोही असतो तरी मी असा डान्स केलाच नसता. अच्छा. बापूजींचे संस्कार आहेत माझ्यावर. हो हो, शाबास जेठालाल. जास्तीत जास्त ते बापूजींसारखं केलं असतं, पण असं नसतं केलं. आता बासरी वाजवते बघा. ओय सोड ना जेठापरा, एन्जॉय कर मस्त. हा. ओय यारा, ड्रिंक घेऊन ये यारा. काकाजी मी सांगतोय ते लोक इथे नाही आहेत. इकडे काय येतील ते फिरायला? अरे बाबा, कोण कुठे फिरतोय हे कळेलच थोड्या वेळात. समजलं? तू शांत बस. Excuse me, sir. Yes, how may I help you, sir? हेल्प हेल्प. तुम्ही आमच्या गोकुळधामच्या शूरवीरांना कुठे पाहिलंय का? What? ऍक्च्युली वी आर लुकिंग फॉर आवर फ्रेंड्स. वी लिटिल लॉस, सो आय जस्ट वॉन्ट टू नो व्हॉट इज दॅट साईट. There is a studio of theater there, and the show is household. थँक्यू 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 व्हेरी मच. You're welcome. काय बोलली? ती म्हणाली पुढे कुठेतरी झोडियाक थिएटर आहे आणि शो पण हाऊसफुल आहे. मग तिथे हे लोक असण्याचा काही संबंधच नाही ना. मग कुठे गेले असतील? मला वाटतंय काकाजी ते 9व्या मजल्यावरच फिरत असतील. चला जाऊया. अरे 9व्या माळ्यावर नाही येत बाबा. 9व्या माळ्यावरून तर येतोय मी. मला वाटतं 6व्या माळ्यावर असतील. 6व्या मजल्यावर? काकाजी कमाल आहे तुमची पण. कोणी 9व्या मजल्यावरून 6व्या मजल्यावर कशाला येईल फिरायला? नाही, आता तर 6व्या माळ्यावरच जाऊ. हं? कारण कोणी 9व्या माळ्यावरून 6व्या माळ्यावर फिरायला नाही जाऊ शकत. पार्टी बिर्टी करायला तर जाऊ शकतो ना. बापरे, काकाजींना शंका आली आहे हे लोक पार्टी शार्टी करायला गेले आहेत म्हणून. आता काकाजींना कसं थांबवू? या लोकांशी कसं कॉन्टॅक्ट करू? चल चल. जर 6व्या मजल्यावर काकाजी गेले तर सगळे पकडले जातील. कसला विचार करतोयस रे भिंडी मास्तर? इकडून तू फोन नाही करू शकणार. इकडे नेटवर्क नाहीये. हो ना, तेच तर. हं? हा तेच तर. नेटवर्क नाहीये तर फोन कसा लागणार आणि कळणार कसं ते कुठे आहेत म्हणून. चल चल चल. जेठालाल, सोडी हा विचारत होता कुठे ठेवू, तर एक शेर आठवला मला की उठा के मीना पूछा किसी ने. कोणी काय छान सांगितलंय की उठा के मीना जो पी. मीनाला उचलून विचारलं. अरे बाबा, हे जे आहे ना जेठालाल, हे ह्याच्यामध्ये जो विशिष्ट प्रकारचा पेय पदार्थ आहे या प्यालाला मीना म्हणतात. अच्छा, अच्छा. हा. तो गुरुदेव, उठा ले- sorry. नाही म्हणजे आहे तर आहे की उठा के मीना जो पूछा किसी ने किधर से पहले तो सारी महफिल से आवाज आई इधर से पहले. ओ यारो, चीयर्स करूया. अरे एक मिनिट पोपटलाला तर येऊन द्या. सगळे एकत्र पिऊया ना. ठीक आहे भाऊ, बोलाव त्याला. हा मजा चालली. काकाजी नाहीयेत. काकाजी नाहीयेत. इकडे काय येतील ते? काकाजी माझं ऐकून तर घ्या. अरे काकाजी इथे नाहीयेत. मी सांगतोय ना इथे नाहीयेत ते लोक. इथे कशाला येतील ते? अरे हा, तेच सांगतो ना मी. अरे काय झालं? काकाजी. इथे नाही आहेत ते लोक. अरे काकाजींना निमंत्रण कोणी दिलं? काय करतोय हे? नास्त येड. अरे ते तर मला पण दिसतात, पण हे काय आहे? बिचारा आपला पोपटलाल. तो स्वतःचं दुःख विसरण्याचा प्रयत्न करत असेल काकाजी. एकटेपणाचं दुःख विसरत असेल. नाचू द्या बिचाऱ्याला, नाचू द्या. दुःख? हा. अरे 2 दिवस तर बरा होता. आज अचानक काय झालं त्याला? नाही ठीक नाहीये. तो आपल्याला दाखवतो काकाजी बाहेरून तो ठीक आहे म्हणून, पण तो आतून खरंच खूप दुःखी आहे काकाजी. खूप उदास आहे तो. म्हणून इथे येऊन असं नाचून. पण तू तर मला म्हणाला होतास की तो चक्कर मारायला गेलाय. हा तर तो चक्कर मारायला निघाला होता आणि मी त्याला शोधायला बाहेर पडलो होतो. मला वाटलं की या कारणाने माझंही फिरणं होईल म्हणून मी म्हटलं की चक्कर मारायला गेलाय. चला आपण त्याला घेऊन जाऊयात घरी. अरे चला, एक चला. मिनिट थांब.
हा पोपट इथे एकटा तर आला नसेलच ना, बाकी सगळे पण इथेच कुठेतरी असतील. अरे नाहीये काकाजी, तुम्ही बघा बरं कोणी दिसतंय का? कोणीच नाहीये. तो एकटाच आहे. चला त्याला घरी घेऊन जाऊया, नाहीतर मग चला चला. हे काय करत होता तू? मी सांगितलं ना काकाजी तुम्हाला, तो खूप एकटा पडलाय असं त्याला वाटतंय, म्हणून एकटेपणा दूर करायला इथे आलाय तो. मी जेव्हापासून इथे आलोय ना, मला काहीच चांगलं वाटत नाहीये. मला काहीच, मी खूप थकलोय. कळत नव्हतं मला काय करायचं ते. मग मी फिरत आम्ही सगळे फिरत कधी मी इथे येऊन पोचलो, मला माझं कळलंच नाही. आणि इथे ते हे तिकडे ते सगळ्यात उंच ताई आहेत ना, त्यांनी मला बोलवलं आणि मला सांगितलं की असं अरे ते सगळं सोड, तुला एकटेपणा वाटत होतं तर माझ्या रूम मध्ये यायचं ना बाबा. ते काही समजलं नाही ना मला काकाजी. असं वाटत होतं की मी एकदम ब्लँक झालोय, समजत नव्हतं काय करू ते. कधी इकडे आलो ते कळलंच नाही मला. ठीक आहे, चल बस बस, आता अशा उदास गोष्टी नको बोलूस. चल माझ्या बरोबर चल. एक मिनिट हे राहिले हो, बाबा, होतं. चल, चला चला. आता काय करायचं, कुठे जायचं? अरे लवकर लवकर आपल्या रूमवर पोहोचूया. चला बापूजी तिकडे पण येऊ शकतात चेक करायला. ओ तेरी, जर का काकाजी माझ्या आधी माझ्या रूम मध्ये पोहोचले तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊन जाईल. रोशन डार्लिंगला सगळं कळेल. अहो ती तर नाराज होऊन मला इथे सोडून पोहतच निघून जाईल. अरे मी हेच म्हणतोय, लवकर लवकर निघूया. भिडे काकाजींना जास्त वेळ थांबू नाही शकणार. लिफ्ट मागवा, लिफ्ट अरे मागवा. लिफ्ट तिकडे थोडी येणार, आपल्याला लिफ्टकडे जायला लागेल. चला ना. चल. अरे ये लिफ्ट ये लवकर. यारो ही लिफ्टर काय येत नाहीये. मी एक काम करतो, मी पायऱ्यांनी हा, जा, जा. हो जा जा जा. अरे ही अडकली की काय? अरे जेठालाल, आपल्याला 4 फ्लोअरच खाली उतरायचं. आपण जाऊया ना, पटापट खाली उतरूया ना. असं काय करतोय? अरे जेठ्या, बापूजी तो सोडी काय? सोडी काय नाही. अरे वा, तर मग भिडे का? बाबा अचानक आता ते सगळं सोडणं जेठाराम. तू त्या बॅगला कसलं कुलूप लावलंय? काकाजी उघडू शकत नाहीये, त्यांना चेंज करायचंय कधीपासून. कुलूप. अच्छा. अरे कसला कुलूप काय? बापूजींना माहितीये ना कसला कुलूप लावलंय ते नंबरवाला कुलूप आहे ना. अरे पण नंबर तर तुलाच माहिती आहे ना. तुला शोधायला मी मेहतूसच्या घरी गेलो होतो. म्हणजे ते रूम तिकडे मला कळलं की तू तिकडे गेलाच नाहीस. उलट अंजली बेटीने सांगितलं की मेहतूस तर आपल्याकडेच यायला निघालाय. हो, म्हणजे अंजलीने बरोबर सांगितलं ना. म्हणजे मी तुझ्या रूम मध्ये जायला निघालो आणि आमचा प्लॅन होता आम्ही भेटणार. मग जेठालाल माझ्या रूम कडे आला, तर आम्ही कॉरिडॉर मध्ये भेटलो. म्हणजे मी तुमच्या रूम पर्यंत नाही पोहोचू शकलो आणि जेठालाल पण नाही पोहोचू शकला. अरे पण तुम्ही लोक होता कुठे? आम्ही म्हणजे जेठालाल आणि आम्ही जरा सिनरी बघायला निघालो. म्हणजे डेकवर काय सुंदर सिनरी आहे, तुम्हाला काय सांगू. आणि अचानक जेठालाला तुमची प्रखर आठवण झाली. म्हणजे खूप आठवण आली बापूजी तुमची हे सगळं बघून. तर जेठालाल तर एकदम भावुक झाला. बोलला हा नजारा तर मला बापूजींना दाखवायचाच आहे. हो बापूजी, म्हणून मी तुम्हाला बघायला आपल्या रूम वर गेलो ना, तर तुम्ही तिथे नव्हते ना, म्हणून तेव्हापासून तुम्हाला शोधत फिरतोय. बापूजी तुम्ही कुठे होता? आणि ते कुठेही असतील जेठालाल. आता तरी काकाजी सापडले ना. सापडले. नजारा कुठे जातोय? नजारा उद्या बघून घेऊया. हा उद्या बघूया ना. रूम वर जाऊया आणि आराम करूया. तुम्ही पण थकला असाल, आम्ही पण हो. थकलोय आता. चला चला हा बिलकुल आपापल्या रूम मध्ये जा आणि झोपा मस्त पैकी. आणि हा मला कळलं आहे की उद्या जहाजावर एक शो असणार आहे, सोनियो नावाचा. खूपच अप्रतिम शो आहे. अरे बाबा, काय नाव आहे? सोनियो. तर तिथे जायचं आपल्या सगळ्यांना. तर त्याच्या आधी सकाळी 8 वाजता डेक 8 वर आपल्याला भेटायचं आहे, तिथलं सौंदर्य बघायला. ठीक आहे. उद्या आपण सगळे एकत्रच निघूया, म्हणजे काय कन्फ्युजन. बिलकुल. मग आता हे ठरलं की उद्या सकाळी 8 वाजता डेक 8 वर भेटायचं आहे. चला अरे कुठे चालला? अरे लिफ्ट इकडे आहे.
हा ठीक आहे, हा, ठीक आहे. चल. रोहन, रोशन वहिनी. हाऊ एक्साइटिंग ना. काही दिवस आधी आपण विचार पण केला नव्हता की आपण समुद्राच्या मधोमध 5 स्टार क्रूज वर स्विमिंग पूल मध्ये स्विमिंग करणार आहोत. ऍब्सोल्युटली अनबिलिव्हेबल. मला तर हे सगळं स्वप्नवतच वाटायला लागलंय, पण तू तुम्हाला भैया येऊन स्वप्न तोडायला नको. कम ऑन माधवी वहिनी, क्रूजचं नावच ड्रीम क्रूज आहे, मग स्वप्नासारखं वाटणारच ना. मी काय म्हणतो, आजचे सगळे प्लॅन कॅन्सल करूया आणि पूर्ण दिवस पूल मध्येच राहूया. काय मजा येते यार. काय यार गोली, तुला प्रत्येक बाबतीत मजाच वाटते का? हो यार, अरे पूल आहेच इतका कमाल. मी काय करू यार टप्पू. चला पोरांनो, यांनी बोलवलंय 8 वाजता, सगळ्यांनी भेटायचंय ना. डेक 8 वर. हो हो, ठीक आहे ठीक आहे, येतो आम्ही. लास्ट मग येतो आम्ही. हो, हो, हो. 5 मिनिटं. हो. किती सुंदर आहे ना तारक. या निसर्गाला काय म्हणायचं अंजली. दूर दूर पर्यंत पसरलेला समुद्र, शांत पाणी, पाण्यावर तरंगणारी सूर्याची किरणं, ही अशी वाहणारी मंद मंद हवा, अप्रतिम अद्भुत गुड दृश्य. मॉर्निंग मेहता साहेब. अरे गुड मॉर्निंग जेठालाल, गुड मॉर्निंग. काय बघत होतात? गुड मॉर्निंग अंजली वहिनी. गुड मॉर्निंग. काय कमालची क्रिकेट मॅच चालली आहे. काय कमालीचा बॉलर आहे आणि बॅट्समन पण कडक आहे. कुठे कोण खेळतंय? समुद्रामध्ये? अरे यार, समुद्रात माणूस काय बघणार. तू पण कमाल करतो जेठालाल. नाही, मला वाटलं एखादा मोठा मासा दिसतोय की काय. जेठालाल, आता या वयात कुठे मासळी दिसणार आहेत. भाऊ, हे वय तर आता फक्त मासेच बघायचं राहिलेले. अरे नाही, या वयात तर फक्त मगरी दिसतात. काय काही बोलताय. नाही म्हणजे अशा वातावरणात विनोद नाही सुचणार तर मग केव्हा सुचणार. म्हणजे मला जोक कळलाच नाही. हो, काही कळेल असं तरी बोला. आता ते तू जाऊ दे ना अंजली. काय? नाही म्हणजे माझा म्हणण्याचा अर्थ तसा नव्हता. म्हणजे हेच की मला कळत नाही. नाही एक असं मिनिट. नाही. मी असं- चेष्टा केली ना तारक, मग तुम्हाला असं कळेल ना. अरे अंजली, जाऊन दे ना. एवढा सुंदर दृश्य आहे ते बघ ना. निसर्ग काय बघा ना, चाललंय बघ ना निसर्ग तिकडे. बघा. हा. समुद्र बघ. आहा. तुम्ही जेठा भाऊ, गोली आणि टप्पू कुठे आहेत? अरे हा, ते तर सकाळी स्विमिंग करायला निघून गेले स्विमिंग पूल मध्ये. काकाजी बरोबर आहेत. नाही, ते रूम मध्ये पूजा करतायत. अरे या अच्छा. भिडेनी आपल्याला याच डेकवर बोलवलं होतं. अरे हो, पण कोणी दिसतच नाहीये. कुठे आहेत कुठे सगळेजण? पुढे असतील कदाचित, बघूया. हा चला बघूया. चला चला. बघूया. हा. मस्त आलाय. कमाल आहे सगळ्यांची. मी सांगितलं होतं डेक 8 वर भेटूया. कोणाचा काही पत्ताच नाही अजून. काय शिस्तच नाही कोणाला. अरे कदाचित ते लोक तिकडे सरळ तर नसतील ना गेले. ओय नाही, मला वाटतं ते तिकडे गेले असतील. सोडी भैया, कमाले बाई. काय रोशन, काही बोलतोयस. ओय, मस्करी करतोय. आता रस्ता इथून गेलाय म्हणजे तेही इथेच गेले असतील ना. तू पण ना एकदम भोळी आहेस यार. चला लवकर. काय झालं? एकटेच आलायत का फिरायला? सॉरी. मस्त आलाय. कमाल आहे सगळ्यांची. मी सांगितलं होतं डेक 8 वर भेटूया. कोणाचा काही पत्ताच नाही अजून. काय शिस्तच नाही कोणाला. अरे कदाचित ते लोक तिकडे सरळ तर नसतील ना गेले. ओय नाही, मला वाटतं ते तिकडे गेले असतील. सोडी भैया, कमाले बाई. काय रोशन, काही बोलतोयस. ओय, मस्करी करतोय. आता रस्ता इथून गेलाय म्हणजे तेही इथेच गेले असतील ना. तू पण ना एकदम भोळी आहेस यार. चला लवकर. काय झालं? एकटेच आलायत का फिरायला? सॉरी. कुठे आहेत सगळे लोक, कोणी दिसत का नाहीये. कुठे आहेत भाऊ? इथे कोणीच दिसत नाहीये. हा भिडे पण ना कमाल आहे. 8 वाजता डेकेट वर या असा बोलला होता, पण डेकेट इतका लांब आहे, इतका मोठा आहे, कुठे भेटायचं ते बोललाच नाही ना तो.
पोपट अंकल भिडे अंकल कदाचित त्या डेकच्या बाजूला असतील. चला त्या बाजूला जाऊन बघूया. काय व्ह्यू आहे ना मस्त. हा एवढं आल्हादक वातावरण आहे नाही अंजली वहिनी? माझा एक मित्र आहे. तू आलादकला काय म्हणतो माहिती आहे? आलाकद. अच्छा मेहता साहेब ते मालवाहक जहाज आहे ना? हो हो, त्याला इंग्लिश मध्ये मर्चंट नेव्ही म्हणतात. हा ते टंकेनर ते सगळं. कंटेनर. हा तेच घेऊन जात असतील ते, हा. अरे भाऊ त्या बाजूला सापडलं असतं तर चांगलं होतं, नाही तर पूर्ण दिवस एक दुसऱ्याला शोधतच बसावं लागेल. अरे कमाल आहे, इथे पण कोणीच नाहीये. चल तिकडे जाऊन बघूया. अरे देवा, इथेही नाहीये कोणी. तेच तर, कुठे गेले सगळे? भेडू निदान आपल्या फ्लोअरवरच्यानी तरी एकत्र राहायला हवं होतं. काही फायदा नाही होत सोडी, हरवणारे तर हरवतच असतात. ते तर आहेच. ओ यार, तू खरं बोलतोयस. आजच्या काळात आपण सगळे इतके टेक्नॉलॉजीवर डिपेंडंट झालोय की आपल्याला माहितीच नाहीये की मोबाईल फोन शिवाय एकमेकांना कसा कॉन्टॅक्ट करायचा. त्यात वरून आपण या शिपचं वायफाय पण नाही घेतलं की त्याने एकमेकांना कॉन्टॅक्ट करता येईल. ओय मला तर वाटतंय की आजचा सगळा दिवस एकमेकांना शोधण्यातच जाणार आहे. भिडे भाऊ तुम्ही एवढं टेन्शन नका घेऊ. अहो इथे पुढे असतील, सापडतील. शोधल्याने देव सुद्धा हो सापडतात. भिडू, आशेवरच तर जग सुद्धा कायम आहे. ओय जेठाप्रा, ए जेठालाल, अरे अय्या. अरे हा काय माणूस सोडी आहे का? भैया. काय आहे हा? अरे देवा. अरे यार आपण गोलगोलच फिरतोय, कुठे आहेत सगळे? अरे आपण केव्हापासून गोल गोलच फिरतोय. अरे कुठे आहेत भाऊ हे लोक? कोणी दिसतच नाही. अरे बबिताजी, अरे. कुठे होतात तुम्ही लोक? अहो, तुम्ही लोक कुठे होता? आम्ही कधीच तुम्हाला शोधतोय. सेम आम्ही लोक सुद्धा कधीचे गोल गोल फिरतच आहोत नाही. अरे भिडे वगैरे कुठे आहेत? कुठे भेटतच नाहीये. हे लोक करतात काय? हे बघा, हे सगळे अरे हे बघ, हे पण आले. अरे, काय? काय चाललंय म्हणजे ते समजत नाहीये. अरे भाऊ आम्ही पण गोल 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 फिरतोच आहे ना भाऊ. तू हे बोललास की 8 नंबर डेक वर भेटायचंय, पण 8 नंबर डेक वर कुठे भेटायचंय ते तुला फिक्स करायला पाहिजे होतं ना. अरे कमाल आहे जेठालाल, तू मला काय बोलतोय? तू पण तर जागा फिक्स करू शकत होतास ना, तू का नाही केलीस? अरे मी बोललो असतं तर तू बोलला असतास की तू आता मध्ये का बोलतोय जेठालाल? हे असं खूप वेळा होतंय ना, हो की नाही बबिताजी? अरे पण तू तसंच बोलतोस ना. शांत हो. भिडे काय चाललंय काय? आता वादविवाद करायचा काय फायदा? जे व्हायचं होतं ते झालं. आता आपण एकत्र आहोत ना. आपण आता वेळ घालवायचा नाहीये. बऱ्याच गोष्टी आहेत क्रूजवर करायला. अरे आज सर आपल्याला ते पण बघायला जायचंय ना, ते सोनियो शो, इथला सगळ्यात फेमस शो. हा तो बघायचंय ना. अरे देवा, विसरलोच. काय काय झालं? अरे त्या शोचं ऍडव्हान्स बुकिंग करावं लागतं, ते तर केलेलंच नाही. अरे भिडू, अगं बाई, मग आता बघायला नाही मिळणार. नाही आपण जरा लवकर गेलो तर कदाचित मिळून पण जाईल. कमॉन, मग आपण इथे थांबलो का आहोत? चला जाऊया. भिडे भाऊ आता तू क्लिअरली सांगून टाक की शो बघायला आपल्याला कुठे जायचंय, नाहीतर पुन्हा एकमेकांना सगळ्यांना शोधत बसावं लागेल. बरोबर पोपटलाल, बरोबर आहे. डेक नंबर 7 वर जायचं आहे, झोडियाक थिएटर. बरोबर. डेक नंबर 7. हा राईट. झोडियाक थिएटर. जोडियाक थिएटर. हा चालायचं आता, सगळे सोबतच राहा.
पोपू मला नाही वाटत ती भेटेल यार. अरे मग प्रयत्न करूयात ना भाऊ. ठीक आहे. तिला भेटायचं की नाही भेटायचं ते तिला ठरवू दे ना. ओके. तिकडे येते. एक्सक्यूज मी. कॅन वी स्पीक फॉर 2 minutes प्लीज? Yes, of course. माय सेल्फ रोशन सिंग सोढी अँड ही इज गोल्डन क्रो अवॉर्ड विनर इंटरनॅशनल न्यूजपेपर तुफान एक्सप्रेस इन इंडिया व्हेरी फेमस न्यूजपेपर. आय एम सिनियर मोस्ट जर्नलिस्ट फ्रॉम दॅट न्यूजपेपर. पत्रकार पोपटलाल. and he is very famous in India. He is like a celebrity. People come and click photographs with him. People come and take autographs with him. खरंय ठीक आहे असू दे. Wow, that's incredible. So we are meeting a celebrity from India. Yes, he is a celebrity. And I mean your name please. Oh, my name is Maria. Oh Maria, wow, beautiful name. Myself, Hannah. Oh Hannah, wow, amazing name. Thank you. पण पोपू हिच्या नावात हा पण आहे आणि ना पण आहे. Actually, we both are from India. Wow, India, such a beautiful country. Oh, you been to India? Yes. Oh, yes. So next time when you come to India, please come to Mumbai. We stay in Mumbai in Goregaon. There is a Gokul Dham society. Gokul Dham. You can come there with your crew Yes. And we can have your performance in Gokul Dham society. Oh yes. Then you will meet everybody in Gokul Dham. And he is a very, very, very big performer. He dances very well. Amazing. I would love to. And you both from which place? I am from Ukraine. Oh, Ukraine. Wow. I'm from Australia. Australia. Both are very, very nice place, huh? Thank you so much. Thank you. आज तुमचा तो परफॉर्मन्स पाहिल्यानंतर मी मंत्रमुग्ध झालो. हा खूप भारी वाटलं, एकदम जबरदस्त. सुपर्ब होता तो. अजून काय बोलू रे? खूप छान बोललास चांगलं आहे. पण. चल. Not really understanding what you're saying, but I am gathering that you thoroughly enjoyed the shows. Yeah. So you got to know from my expression, huh? Face reading पण येतं हिला. मग बोललो होतो ना. You are very intelligent, huh? Thank you. Actually, I want to give you a small gift. Huh? Yeah, a gift. In the middle of the sea, I don't have anything else, so I want to give my precious umbrella. This I giving to you as a gift. It's so nice. Wow, thank you so much. I have got only one umbrella, so use it one by one, huh? Rains in Ukraine and in Australia rains. Yes. Yeah. So use it, huh? You can also use it in your performance. Tonight. Hannah and Maria, you both are very, very, very lucky. Because this gift is very, very, very precious. Popu, I mean Popatlal, doesn't share this umbrella with anyone. It's like a better half for him. You both are very lucky, very lucky. Thank you so much, Mr. Popatlal. This is the best gift we've ever received. Oh, my pleasure. एक विचार. I wanted to ask you a small question. Any plans for marriage? I actually have a boyfriend. Oh, wow, great! Thank you. And I'm already married. Oh, wow, great! Actually, I'm a bachelor and looking for a bride since a very long time. So, wish me luck. Wish you the best luck. Oh, thank you. Look in Ukraine and in Australia if you find somebody. होऊन जाईल चिंता नको करूस.
I would love to have a selfie with an Indian celebrity. जा 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 जा, पप्पू काढ 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 काढ. काढतो. थँक्यू सोडी. तू बाहेर का ये नाही तू इकडे. You know, actually, your wings very nice, huh? Popatlal. Yeah, like it because my name is Popatlal, and actually, a popat is in Marathi is a pakshi with wings. So you both are having wings. So very nice, very nice. Oh wow, we all enjoyed. And can we have a Punjabi dance, bhangra like this? Oh, balle 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 balle. Popu, अरे ये यार, come. अरे पप्पू, कुठे हरवलास? नाही सोडी, बस फक्त हाच विचार करत होतो की हे जग किती वेगळं आहे ना. दोघीही किती स्वीट होत्या. वेगवेगळे देश, वेगवेगळी लोक. तसा आमचा म्हणजे एक दुसऱ्यांशी काहीच मेळ नाहीये ना, पण तरीही यांना भेटूनच खूप चांगलं वाटलं मला. हा ना. आणि मला हे पण माहितीये की आयुष्यात आम्ही आता पुन्हा कधीच भेटणार नाही आहोत, पण मस्त वाटलं रे मला. छान वाटलं ना तुला? छान वाटलं ना? अरे बघच, तुझं लग्नही होईल, चिंता नको करू माझा यार. आज खुश झाला. चल 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 जाऊया. चल. अरे सोडी, या पोपटलालला हरवण्याची सवय लागलेली आहे, पण तू कुठे हरवला होता? ओय जेठाप्रा, ओय मी कुठे नव्हतो हरवलो. हरवला तर आपला पोपूच होता. कुठे? आज तर आपल्या पोपूनी एनी वड्डी गल करून टाकली. पोपूनी हॅन्ना आणि मारियाला आपल्या जीवापेक्षा प्रिय छत्री गिफ्ट देऊन टाकली. पोपटलालनी छत्री गिफ्ट करून टाकली? छत्री? ते हांजी. अच्छे पोपट भाऊ, तुम्ही त्यांना तुमची छत्री गिफ्ट केलीत? अरे बाबा, ते मी सगळं तुम्हाला नंतर समजावून सांगेन, पण आधी हे सांगा आता पुढे काय करायचं. Hello, Kokutam. Hello. Message for you. मेसेज? अरे हा तर त्याच अज्ञात स्पॉन्सरचा आहे. सांगताय काय लिहिलंय? वाचा. प्रिय गोकुळधाम वासियांनो, आशा आहे की तुम्ही लोक क्रूजवर मजा करत असाल. आता आपली भेटायची वेळ आलेली आहे. अच्छा. आज संध्याकाळी 5 वाजता डेक 16 वर आपली भेट होईल आणि तुम्ही लोक ठीक वेळेवर तिथे पोचा. आणि जर तुम्ही लोक ठीक वेळेवर नाही पोचलात तर पुन्हा इंडियाला जायचा खर्च तुम्हा लोकांनाच करावा लागेल. नाही, याला काय अर्थ आहे? ही काय गोष्ट अरे झाली? मी तर फक्त लिहिलेलं वाचतो यार, मी थोडीच बोलतोय. मी पहिलंच बोललो होतो, हा खर्च करूनच राहणार आपला. आणि अलेक्स कडे तुमच्यासाठी खास गिफ्ट आणि मेसेज पण आहे. अच्छा, कुठे? गिफ्ट तर नाहीच आहे. डू यू हॅव सम गिफ्ट फॉर अस? Of course, trust me. काय Who sent this and what is the message? Amkau, gutli amat gino. Have a nice day. अरे हा हिंदीत बोलला. बोलला ना, आंबे खा कोया नका. अरे हा हिंदीत बोलला. आंबे खा कोया मोजू नका. अरे बाबा, तो जो कोणी आहे आज संध्याकाळी आपल्याला सगळ्यांना कळेलच की तो कोण आहे आणि असं का करतो आपल्या बरोबर. नाही, ते सगळं बरोबर आहे, पण त्यांनी आपल्याला धमकी का दिली आहेत की जर वेळेवर नाही पोहोचलो तर इंडियाला परत जायचा खर्च आपल्याला करावा लागेल. आय थिंक तो आपल्याला त्याचा खरा रंग दाखवतोय. आपण कुठे फसणार तर नाही ना? ओ माय गॉड. बापरे. मी तसं आहे, राहून मला वाटतंय की याच्यामध्ये सुंदरचाच हात आहे. तो चुना लावण्यात एकदम एक्सपर्ट आहे. मला तर आता भीती वाटते की पूर्ण यात्रेचा खर्च मलाच करावा लागतोय की काय. नाही जेठालाल, असं काही नाही होणार आहे. आणि आपल्याला काळजी करायची काही गरजच नाहीये मित्रांनो. त्यांनी सांगितलं की तुम्ही वेळेवर नाही आलात तर इंडियाला जायचा खर्च करावा लागेल. आपण तर आधीच पोहोचूया ना, 5च्या आधीच पोहोचूया. आधीच जाऊया. आंबे खा, आंबे खा. जाऊन थांबूयात ना तिकडे. मी तर तेच म्हणतोय ना, आताच चला. अरे पण आंबे खाऊन जाऊया ना, काय प्रॉब्लेम काय?
हे पोपट, काय झालं बेटा? असा उदास का उभा आहेस? नाही नाही, मी ठीकच आहे, मला काहीच नाही झालं. ए पोपट्या, भले मी तुझा बाप नसेन, पण तुझ्या बापासारखाच आहे. सांग काय आहे मनात? काकाजी, तसा मी ठीकच आहे, पण जेव्हा केव्हा कुठल्या लग्न झालेल्या जोडप्याला पाहतो किंवा पती पत्नीला किंवा कुठल्या कुटुंबाला पाहतो ना, तेव्हा मला असं वाटतं की माहित नाही माझं लग्न कधी होईल, माझं कुटुंब कधी असेल. हाच सगळा विचार केला की मला जरा एकटं एकटं वाटतं. अरे त्याच्यात पोकळी बिकळी कसली? आम्ही सगळे आहोत ना. आपण सगळे ते फिरण्यासाठी आलो, मग त्याची मजा घे. आणि उरली गोष्ट तुझ्या लग्नाची, तर ती तर एक दिवस होणारच आहे, हो की नाही? चल चल, तोपर्यंत काय उदास उभा राहणारच? नाही 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 नाही, चल चल चल, मस्ती करूया. चला, चला, चल.